तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही आमच्या गावाला जायचे तिथे निघत होतो, म्हणजे गावाला जायला निघत होतो म्हणजे रिक्षात बसलेलो. तर आणि मग आम्ही गाडीमधून उतरलो आणि थोडंसं चिल केलं, तिकडे थोडा वेळ बसलो. त्याच्यानंतर मग आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर मग आम्हाला तिकडे एस्केलेटर दिसला आणि ते बघून ना मम्मी थोडी घाबरायला लागली, कारण मम्मीला एस्केलेटर जमत नाही. त्याच्यानंतर मग मम्मी आणि पप्पा एकत्र आले एस्केलेटरमधून आणि मी खतरो के खिलाडी बनून एस्केलेटरमध्ये आलो आणि थोडंसं शूट केला. आणि मला कॅमेरा पण नीट पकडता येत नव्हता, कारण माझा थोडासा बॅलन्स बिघडला. आणि मग थोड्या वेळाने मग आम्ही तिथे बसलेलो असंच टाईमपास करत करत, कारण ट्रेन यायला खूप वेळ होता. आणि शॉकिंगली आम्हाला तिकडे वंदे भारत दिसली. ती वेगळी गोष्ट की ती खूप मोठी होती आणि मी कधी त्याच्यात बसलो नाही, पण मी जेव्हा त्याला बघतो तेव्हा मला खूप अशी एक्साइटमेंट फील होते, माहीत नाही का. त्याच्यानंतर मग थोडा वेळ झाला, मग आम्ही तिकडे एस्केलेटरमधून उतरून थोडा वेळ तिकडे बसलो आणि मग तिकडे आम्हाला असा नजारा भेटला. आता मी पण जर थकलो आहे, तर आता मी थोडंसं झोपतो. जसं की तुम्ही पहिलं बघितलं, मी मम्मीच्या काकाच्या इथे झोपलेलो. आता तुम्ही थोडासा नजारा बघा, मग आपण थोड्या वेळानंतर भेटू. बाय. आणि मग कमीत कमी 4 ते 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. फायनली आमची फायनल डेस्टिनेशन, जिथे मी माझ्या मामाच्या घरी गेलो. याच्यानंतर आम्ही रत्नागिरी स्टेशनला तिकडे पोहोचल्यावर भाई, रत्नागिरी स्टेशनची काय डेव्हलपमेंट केली आहे बघा. पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं आहे. आम्ही रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहे. आणि मग आम्ही रिक्षातून निघालो आणि मामाच्या मेन घरी जायला. तर एवढा काही खास नजारा तर आम्हाला काही एवढं भेटला नाही, तरी तुम्ही बघा. बाय. आणि थोड्या वेळ रिक्षामध्ये बसून एक ते दीड 2 मिनटं रिक्षामध्ये बसून आमची दात खिचकी करत दाखवून मग आम्ही फायनली घरी पोहोचलो. आणि हे सगळे घरी हे सगळं म्हणजे आम्ही तिघं, मम्मी पप्पा आणि मी घरी पोचलो. आणि माझ्या मामाच्या घराच्या समोर जस्ट एक झाड आहे जांभळाचं, तिकडे ना खूप सारे जांभळं लागलेले होते. हे सगळे तिथे तोडून खात होते. आणि मी आणि माझा भाऊ अर्णव आम्ही तिथे क्रिकेट खेळत होतो, कारण आम्ही एवढ्या वेळानंतर भेटलो आहे. बघा, आम्ही खाली क्रिकेट खेळतो आहे, आम्ही बॅटिंग करतो आहे. हा बघा कसा होता शॉट, कमेंटमध्ये सांगा. नाही, तो मी नव्हतो, सॉरी. मी बॉलिंग करत होतो. बाय द वे मी त्याला 2दा आऊट केला. तसं तो कोचिंगला पण जातो. मग त्याच्यानंतर ना आम्ही थोडेसे रील शूट करायला ट्राय केले, पण आम्हाला ते काही जमलं नाही. त्याचे ब्लूपर्स बघा तुम्ही. यार आपण तिघं लाईफमध्ये रिली स्मार्ट आहोत नाही खरंच. होय भाऊ. पण आपण परीक्षेमध्ये पास का नाही होत रे? तो सिस्टमचा प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला काय. हो, तो सिस्टमचाच प्रॉब्लेम आहे. आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता आम्ही जराशी रील शूट करायला इथं बघा आम्ही ट्रायपॉड असं लावलेलं आहे. आणि हा माझा छोटा भाऊ आणि हा माझा मोठा भाऊ आणि मी मीडियम लार्ज मीडियम स्मॉल.
मोठा मध्ये छोटा. मोठा मध्ये आणि छोटा. तर आता आम्ही रील शूट करतो पहिले. तर करू की नाही माहीत नाही, कारण याच्या टाईमपासमुळे तर काय होणार नाही. तर पहिले आम्ही तर रील शूट करू आम्ही तिघं, आणि मग आपण भेटू. बाय. क्रिकेट तर काय याला येत नाही, हा येतं याला, हा कोचिंगला जातो, याला तर काय येत नाही. पटेली म्हणून बघा किती क्रॉक्स वगैरे घालून आलाय. तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही क्रॉक्स वगैरे घालून येता? मजा येते. मजा येते. हा होता आमचा आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता चला, बाय बाय.